नमस्कार, मी विलास महल्ले. जी टीव्ही न्यूज मराठीच्या या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच क्रीडा क्षेत्रातून एक मोठी बातमी समोर येत आहे. जळगाव येथे घेण्यात आलेल्या 17व्या राज्य रोलर स्केटिंग स्पर्धेत यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजीचा यशवंत गजानन मराठे हा विद्यार्थी राज्यस्तरीय सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला. यशवंत मराठे हा घाटंजी येथील SPM मुलांच्या शाळेचा विद्यार्थी असून तो इयत्ता 9व्या वर्गात शिकत आहे. यवतमाळ येथील जय स्केटिंग क्लासेसचे प्रशिक्षक प्रवीण दिघाडे यांचं यशवंतला मार्गदर्शन मिळालं. 17व्या राज्य रोलर स्केटिंग स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत राज्यस्तरावर सुवर्ण पदक प्राप्त केलेल्या यशवंतला आता राष्ट्रीय स्तरावर खेळल्या जाणाऱ्या रोलर स्केटिंग स्पर्धेत संधी मिळणार आहे. घाटंजीसारख्या आदिवासी बहुल तालुक्याच्या विद्यार्थ्याला रोलर स्केटिंग स्पर्धेत मिळालेलं यश हे घाटंजीकरांसाठी नक्कीच अभिमानास्पद असून क्रीडा क्षेत्राची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता यशवंतने मिळवलेलं यश नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे. राज्य रोलर स्केटिंग स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त केलेल्या यशवंतने जी टीव्ही न्यूज मराठी सोबत संवाद साधला. पाहूयात. म्हणजे पहिलेपासून कोणी स्केटिंगला नव्हतं, तर मी घाटंजीत रोडावर करत होतो स्केटिंग. घरी वगैरे झालं तर त्याच्यावरून माझा मित्र आहे त्यांनी नंबर दिला सरांचा की तू कॉन्टॅक्ट कर सरांसोबत. तर मी सरांसोबत कॉन्टॅक्ट केला. ते सरांनी मला दिलं ते हे स्टेटला जिल्हास्तरीयला लावून दिले. मग मी त्याच्यावर हे मेहनत केली आणि नॅशनलसाठी सिलेक्ट झालो. तो कुठल्या शाळेत शिकत आहे? मी SPM मधून. मग याला काही मार्गदर्शन वगैरे भेटलं का? नाही मधून काही नाही भेटलं. नाही मग तू कुठल्या क्लासेस वगैरे लावले होते? नाही, क्लासेस वगैरे नाही, मी स्वतःच याच्यावर शिकलो पहिले. हो. आणि आता तुला सुवर्ण पदक मिळालं. हा. तुझी निवड कुठे झाली आहे का? मी नॅशनलसाठी सिलेक्ट झालो. अरे जे नवीन मुलं आहेत हा. आपल्या जर स्केटिंग मध्ये जर त्यांना काय सांगशील? त्यांनी आता त्यांच्या मेहनतवर आहे सर. ते कसे खेळते, त्यांचा बॅलन्स कसा होते, त्यांनी शिकते कसं, प्रोग्रेस कसा लवकर करते, ते त्यांच्यावर आहे. मी लवकर प्रोग्रेस केला, मला भेटला स्टार्ट. त्यांच्या ह्याच्यावर आहे. स्केटिंगचा तू सराव किती वेळ करत होता? डेली 2-3 घंटे जेव्हा टाइम मिळाला तेव्हा. कुठे करत होता? माडीवर, रोडावर असं. हे पुढं तुला काय करायची इच्छा आहे? आता नॅशनल इंटरनॅशनल सगळे खेळायचे आहे आणि मम्मी पप्पाचं नाव रोशन करायचं आहे. हो, घाटंजीच्या स्कूलचं. स्केटिंग खेळताना बघत आलो आहे. वाटलं नव्हतं की तो स्टेट लेवल गोल्ड मेडलिस्ट घेऊन येणार म्हणून. पण काल अचानक असं कॉल आला त्याचा, आला दादा मी जिंकलो म्हणे. मला खूप चांगलं वाटलं की तो जिंकला, गोल्ड मेडल घेऊन आला, नॅशनलसाठी सिलेक्ट झाला. अजून तो असाच पुढे गेला पाहिजे याचीच अपेक्षा आहे मला त्याच्याकडून. लहानपणापासून खूप स्ट्रगल केला, म्हणजे जेव्हापासून लहान होता तो तेव्हापासून त्यांनी स्केटिंग केली. अकॅडमी वगैरे क्लासेस वगैरे कुठे काहीच नव्हते त्याच्यावाले. स्वतःच्या बलबूत्यावर त्यानं प्रॅक्टिस केली रस्त्यावर किंवा मग घरी वगैरे. त्यानंतर तो पुढे गेला. घरातून पूर्ण सहकार्य तर आहेच त्याला. पप्पा आहे, मी आहे, त्याला सहकार्य करायला. या बातमीपत्रात इथेच थांबतो. परत भेटूया नवीन बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा जी टीव्ही न्यूज मराठी. नमस्कार.